ब्रेकिंग न्यूज आहे। मराठी बोलणार नाही, हिंदी किंवा गुजरातीमध्ये बोला असा आग्रह धरणाऱ्या दुकानदाराचा शिवसेना युबीटीच्या कार्यकर्त्यांनी चांगला समाचार घेतलाय। मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये ब्रँडेड कपड्यांचा शोरूम आहे। इथं खरेदीसाठी गेलेल्या तरुणाला इथल्या मॅनेजरनं मराठीमध्ये बोलणार नाही, बोलायचं असेल तर हिंदी किंवा गुजरातीमध्ये बोला असं म्हटलं होतं। या घटनेनंतर शिवसेना युबीटीच्या कार्यकर्त्यांनी खळखट्ट्या स्टाईलमध्ये मॅनेजरला समजूत दिली आणि त्यानंतर मॅनेजरनं माफी मागितली। आणि तुझ्या पाठी जो उभा होता ना, तो मॅरेथॉनला कुठे धावत होता, कुठे खारघरला, तो मला हसतोय माझ्याकडे बघून। का तुमच्यासाठी मी गुजराती शिकू का? नाही बोलायचं। शॉपिंग करायला त्यावेळेला या रूपमचे जे मॅनेजर आहेत त्यांनी यांना सांगितलं की मराठीत नाही बोलायचं, गुजरातीत किंवा हिंदीमध्ये बोलायचं। आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्यांना जाब विचारण्यात आला आणि त्यांनी त्यांची माफी मागितली आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। भास्कर जाधव हे नाराज असल्याच्या चर्चा शनिवारपासून राजकीय वर्तुळामध्ये रंगलेल्या होत्या, पण यावर आता पत्रकार परिषद घेऊन भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिलंय। मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही, फक्त माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या 43 वर्षात मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही, हा माझा शब्द प्रयोग होता असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं। त्यामुळे भास्कर जाधव यांनी त्यांच्याच वक्तव्यावर सारवासारव केली आहे। त्यामुळे नाराजीच्या चर्चांना पूर्ण विराम त्यांनी दिलेला आहे। तर कोणालाही कोणाची राजकारणामध्ये गरज राहिलेली नाही, त्यामुळे आहे तिथंच राहा आणि गतवैभव पुन्हा प्राप्त करू असंही ते सारवासारव करताना म्हणाले। उलट कुठल्याही पदासाठी मी नाटक केलं नाही, नौटंकीपणा आणि नाटकीपणा कधी केला नाही, तर पदासाठी स्टंटबाजीही मी केली नाही। उलट खरं काय ते बोलण्याचं धाडस माझ्यात आहे असं ठामपणे भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे। तर फुटीच्या चर्चांना त्यांनी पूर्ण विराम दिलाय। मला शिवसेना पक्षाने माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी दिली नाही, अशा पद्धतीची मी नाराजी व्यक्त केली। हा एक विषय प्रामुख्याने दाखवला जातोय। मी नम्रपणे सांगतो की असं माझा शब्दप्रयोग कुठे असेल तर आपण नक्की प्रसारित करा। माझा शब्दप्रयोग हा आहे की माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या 43 वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही, हा माझा शब्दप्रयोग आहे। कुणी दिली नाही, कुठल्या पक्षाने दिली नाही, कुठल्या नेत्याने दिली नाही असा माझा आक्षेप नाही। आज राजकारणाची स्थिती अशी आहे, कोण आला म्हणून ज्याच्याकडून जातात त्यांना फार दुःख वाटणार नाही आणि कोण आमच्याकडे आला म्हणून कोणाला आनंद फार वाटणार नाही। याचं कारण महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती ही आहे की कोणालाही कोणाची राजकीय गरज आता फार राहिलेली नाही आणि म्हणून जिथे आहात तिथेच थांबा। आपण पुन्हा एकदा आपलं गतवैभव निर्माण करू, हा मुद्दा मी मांडला। हे मुद्दे नजरेआड झालेले आहेत। गेल्या 43 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता, कुठलंही पद मिळवण्याकरता मी कधी नौटंकी केली नाही, मी कधी नाटकबाजी केली नाही, मी कधी रडगाणं गात बसलो नाही आणि मी कधी कुठल्याही प्रकारचं अशा पद्धतीचं नाटक सुद्धा मी कधी केलं नाही। जे असेल ते सत्य, जे असेल ते। हे जे मी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याकरता म्हणून हे सगळं करतोय, हे जो मी काही दबाव पक्षावर आणण्याचा प्रयत्न करतोय, मी कोणाकडे तरी जाणार वगैरे अशा पद्धतीचं वातावरण तयार करतोय, माझ्या आयुष्यामध्ये असली नौटंकी मी कधी केली नाही। असलं नौटंकीपणा आणि असला नाटकीपणा मी कधी केला नाही। आता माझ्या आयुष्यातली किती वर्षे राहिली राजकीय, किती राहिली? जे मी त्या काळात नाही केलं ते आज कशा करता करेन?